नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया काय घडणार आहे आपल्या पुढच्या काही एपिसोडमध्ये. तर इकडे सरोजने कला आणि अद्वैतचा घटस्फोट घडवून आणण्याचा प्लॅन केलेला होता, पण आता तिचा तो प्लॅन फसलेला असतो. कारण कला आणि अद्वैत ज्यावेळेस कोर्टात एकमेकाला भेटतात त्यावेळेस ते एकमेकासमोर खरं सांगतात की मी डिवोर्स पेपर पाठवले नव्हते, मी सुद्धा पाठवले नव्हते. मग नेमके पाठवले कोणी होते हा प्रश्न आता पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे काजल ही सुद्धा पुन्हा एकदा सोहमला मनवण्याचा प्रयत्न करत असते, पण सोहम काही तिचं ऐकून घेत नाही. मग आता चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आणि नेमकं काय काय झालं. पण सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण असं पाहतो की इकडे आता अद्वैतला खरं कळलेलं असतं की घटस्फोटाचे कागद ना कलाने मला पाठवले होते ना मी तिला पाठवले होते. याचा अर्थ हे सगळं काही आईनेच केलं आहे, कारण तिनेच माझ्याकडून कसले तरी कागद साईन करून घेतले होते. मग आता अद्वैत हा कलाला घेतो आणि रागारागात घरी येतो. त्यानंतर तो जोरजोरात सरोजला हाका मारायला लागतो, आई 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 लवकर ये इकडे. त्याबरोबर आता अद्वैत हे खूप चिडलेलं आहे. कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला ही अद्वैतला सांगत असते, चांदेकर ऐक माझं, प्लीज जरा शांत हो. हे बघ, उगाचच्या उगाच आरडाओरडा करू नकोस, सकाळची वेळ आहे, सगळ्यांना घरात त्रास होईल. त्यावर अद्वैत म्हणत असतो, तू मला शिकवू नकोस मी काय करायचं आणि काय नाही. माझ्या आईबरोबर कसं बोलायचं आणि कसं नाही हे मला माहीत आहे. आणि हे घर माझं आहे, मी लहानपणापासून इथं वाढलो आहे, त्यामुळे इथे सुद्धा काय बोलायचं कसं बोलायचं हे मला व्यवस्थित माहीत आहे. आई आई लवकर ये. त्याबरोबर मात्र आता सरोज ही तिकडे आलेली असते. आता सरोज बरोबर रोहिणीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि अद्वैतचा पारा खूप जास्त चढलेला आहे, तो चिडलेला आहे. ही गोष्ट आता सरोजच्याही लक्षात आलेली असते. सरोज विचारते, का उगाच एवढ्या जोरजोरात हका मारतोयस अद्वैत. त्यावर लगेच अद्वैत म्हणत असतो, आई मी जे विचारेन त्याचं शांतपणे आणि खरं उत्तर दे. मला सांग, तू माझ्याकडे कुठल्या कागदांवर सह्या करून घेतल्यास. त्यावर सरोज म्हणते, कुठल्या कागदांवर सह्या करून घेतल्या म्हणजे. अरे ऑफिसचे कागद होते, आपल्या एका पार्टीचे डीलचे पेपर्स होते त्याच्यावरती. त्यावर अद्वैत म्हणत असतो, आई तू खरं बोलतेस माझ्याशी. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जे काही आहे ते मला खरं सांग. त्यावर आता मात्र सरोज म्हणत असते, अरे पण मी का खोटं बोलू, मला गरज काय तुझ्याशी खोटं बोलण्याची. आजपर्यंत एकदा तरी मी तुझ्याशी खोटं बोलली आहे का, तर आज खोटं बोलणार आहे मी तुझ्याबरोबर. त्यावर अद्वैत म्हणत असतो, तेच माझं चुकलं ना, म्हणून तर तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला मी आणि त्या कागदांवरती सह्या केल्या. पण आता मला सगळं खरं कळलं आई. त्याबरोबर आता मात्र अद्वैतचा आवाज आईबरोबर बोलताना वाढत असतो आणि कला ही अद्वैतला म्हणत असते, अद्वैत जरा शांतपणे बोल, सरोज मॅडम आहेत त्या, तुला कळतंय का तू कसं वागतोयस. अद्वैत म्हणतो, गप्प बस. आणि मग आता मात्र अद्वैतला सगळं खरं कळलंय हे जेव्हा सरोजच्या लक्षात येतं त्यावेळेस मात्र तिचा नाईलाज होतो आणि तिला अद्वैतला सगळं सांगावं लागतं. त्या अगोदर ती कलाला म्हणते, ए मुली, तू उगाच माझ्यामध्ये आणि माझ्या मुलामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. पहिलं तर याला सगळं तूच सांगितलं असशील आणि आता मोठी सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करतेस. अद्वैत मी तुला खरं सांगते, मी तुझ्याकडून साईन करून घेतले डिवोर्स पेपर, पण त्यामध्ये मी सगळा तुझाच फायदा बघितला होता. त्यावर अद्वैत म्हणत असतो, काय फायदा बघितलास तू माझा आई. अगं अंधारात ठेवून तू कागदपत्रांवर सह्या करून घेतल्यास माझ्या, कळतंय का तुला. चुकीचं वागली आहेस तू आज, जे काही वागली असते. अगं मला खात्री होती माझी आई माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि म्हणून मी त्या कागदांवरती डोळे झाकून सह्या केल्या आणि त्याचाच तू असा फायदा घेतलास माझ्या चांगुलपणाचा. त्यावर आता सरोज म्हणत असते, अरे फायदा घेतला आणि वगैरे वगैरे काय बोलतोयस तू, किती जड शब्द वापरतोयस. अद्वैत आई आहे मी तुझी, आजपर्यंत एकदा तरी तुझ्यासाठी चुकीचा निर्णय घेतलाय का, की आज घेईन आणि मोठा मला बोलतोयस. हिची बहीण ही सुद्धा आम्हाला सामील होतीच की. बोलव बरं तिला, बोलव. ती नैना, राहुल, रोहिणी सगळेच मला सामील होते, त्यांनीच मला हे करायला भाग पडला. त्याबरोबर आता अद्वैत जोरजोराने राहुल राहुल नैना, रोहिणी आत्या सगळ्यांनाच हाका मारतो. त्याबरोबर आता रोहिणी आत्या खाली येते आणि तिच्यासुद्धा लक्षात येतं की अद्वैत हा खूपच जास्त चिडला आहे. मग ती येऊन सरोजच्या मागे उभी राहते. त्यावर अद्वैत हा लगेचच रोहिणी आत्याला विचारत असतो, हे काय, राहुल आणि त्याची बायको नैना कुठे आहेत.
त्याबरोबर लगेचच आता रोहिणी आत्याही त्याला सांगत असते, अरे ते दोघंसुद्धा थोडे बाहेर गेलेत, जाऊ देत ना त्या दोघांना. तुझा जो काही निरोप आहे तो तू माझ्याजवळ दे, मी त्या दोघांजवळ नंतरनं बोलून घेईन, सांग ना मला. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, तू आईला भाग पाडलं सत्या, मला आणि खरेला वेगळं करण्यासाठी तू आमचे डिवोर्स पेपर्स बनवून दिले होतेस का तिला. त्याबरोबर लगेचच आता रोहिणी सगळ्यातून हात वर करत म्हणते, मी? अरे मला काय गरज आहे हे सगळं करण्याची. तू आणि तुझी बायको, तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तुम्ही एकत्र राहायचं की नाही, एकमेकाला समजून घ्यायचं की नाही, हा सगळा टोटली तुमचा प्रश्न आहे. यामध्ये बाहेरच्या कोणीतरी पडणं, बाहेरच्या म्हणजे व्यक्ती जरी घरातली असली तरी संसारात बाहेरचीच असेल ना तुमच्या. आम्ही कोणीतरी पडणं चुकीची गोष्ट आहे. मी का असं करेन बरं, आणि सध्या मी माझ्या मुलावरती लक्ष देईन ना जास्त. त्याबरोबर मात्र आता अद्वैतला आत्याचं मत पटलेलं असतं आणि अद्वैत म्हणत असतो, बघितलं साई, म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा तू माझ्याशी खोटं बोललीस, का वागलीस साई. आज पहिल्यांदा मला तू जी गोष्ट केली आहे ती अजिबात पटलेली नाही आहे आणि आवडलीसुद्धा नाही आहे. तू जे केलंस ते खूप चुकीचं केलं साई. माझ्या विश्वासाला तू तडा घालवला आहेस आज, आणि मला ही गोष्ट अजिबातच पटलेली नाही आहे. तू चुकीचं वागली आहेस. असं बोलून आता अद्वैत हा रागारागात खोलीत आलेला असतो. अद्वैत हा खूप जास्त चिडलेला असतो. त्याची चिडचिड होत असते की मी का विश्वास ठेवला आईवर. नशीब वेळेत मला सगळ्या गोष्टी समजल्या, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याबरोबर आता कलासुद्धा अद्वैतच्या मागोमाग वरती खोलीत आलेली असते आणि ती अद्वैतला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे बघ चांदेकर, प्लीज डोकं शांत ठेव आणि विचार कर. सरोज मॅडम असं काहीही करणार नाही. मी खरं वाटतंय मला मनापासून की या सगळ्यामध्ये राहुलने, रोहिणी मॅडमने आणि नयनाताईनेच त्यांना भर पाडली असेल. हे सगळं करायला मुद्दामून त्यांनीच त्यांना लावलं असेल. त्यावर अद्वैत म्हणत असतो, तू गप्प बस. मी काय करायचं, काय नाही, कसं करायचं हे सगळं मला तुझ्याकडून शिकायची आणि ऐकायची काहीच गरज नाही आहे. तू तुझ्या कामाला लाग आणि उगाचच माझं डोकं खाऊ नकोस, समजलं तुला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अद्वैत हा पेढीवरती जायला निघालेला असतो आणि तो खूप घाईत असतो, त्याला उशीर होत असतो. मग सरोज तिकडे येते. आता सरोज अद्वैतला म्हणत असते, अद्वैत पेढीवरती चाललायस ना, मलासुद्धा तिकडेच जायचं आहे, चल आपण एकत्र जाऊया. अद्वैत म्हणत असतो, नाही नको, मला उशीर होतोय, मी निघतो. चल खरे, बाय, मी निघतो, संध्याकाळी लवकर येईन, असं म्हणून अद्वैत हा तिकडनं बाहेर पडलेला असतो. आता हे सगळं काही सरोज बघत असते आणि तिला कलाचा खूप राग येत असतो. ती मनात विचार करते की जो माझा मुलगा आजपर्यंत कुठे चालला आहे, काय करतोय, हे सगळं मला सांगून जायचा, तो आज ह्या परक्या मुलीला सांगायला लागला. नाही सोडणार मी हिला. नाही जर हिला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा माझं नाव अद्वैत चांदेकर असं लावणार नाही. त्यानंतर आता संध्याकाळी अद्वैत हा पेढीवरून घरी आलेला असतो. पण अद्वैतचं डोकं मात्र अजूनही शांत झालेलं नसतं. त्याच्या मनात तेच सगळे विचार सतत फिरत असतात. आता अद्वैत खोलीत येतो. कलाच्या लक्षात येतं की अद्वैतच्या डोक्यात अजूनसुद्धा विचार आहेत. मग कला ही अद्वैतला म्हणत असते, टेन्शनमध्ये दिसतोयस, खूप स्ट्रेस होता का आज ऑफिसमध्ये, खूप काम होतं. त्यावर अद्वैत म्हणतो, पेढीवरती काम नेहमीच असतं. त्यावर कला म्हणते, ठीक आहे तर मग आज आपण तुझा स्ट्रेस ब्लस्टर बनवायला जाऊयात. त्यावर अद्वैत म्हणतो, स्ट्रेस बस्टर म्हणजे नेमकं काय करायचं आहे. त्यावर कला म्हणत असते, अरे विसरलास तूच मला सांगितलं होतंस ना, कितीही टेन्शन आलं तरी त्याच्यावरचा रामबाण उपाय म्हणजे कॉफी असते. मग चल आज आपण कॉफी बनवूया. अद्वैत म्हणतो, मी आणि कॉफी. त्यावर कला म्हणते, का? दी ग्रेट अद्वैत चांदेकरला साधा कॉफी नाही बनवता येत. त्यावर अद्वैत म्हणतो, मला सगळं येतं. आणि मग आता तो खाली येतो किचनमध्ये कलाबरोबर. कला सुपरविजन करत असते आणि तिच्या नजरेखाली अद्वैत कॉफी बनवत असतो. आता छान अद्वैत कॉफी वगैरे बनवून घेतो. त्यानंतर आता कपात ओतून ते दोघं कॉफी प्यायला बसतात. यावेळेस कला ही अद्वैतला समजून सांगत असते, अद्वैत, मी खरं बोलू का, मला नाही वाटत की सरोज मॅडमचं काहीतरी चुकलं आहे म्हणून. त्यावर अद्वैत म्हणतो, तू पुन्हा त्याच विषयावरती. त्याबरोबर कला म्हणत असते, हे बघ प्लीज चांदेकर, शांतपणे एकदा ऐकून तरी घे माझं. कदाचित तुलासुद्धा माझंच मत पटेल. मी काय म्हणते ते ऐक. या सगळ्यात सरोज मॅडमची खरंच काही चूक आहे असं मला नाही वाटत. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती बाई असती तर तिनेही हेच केलं असतं. कोणत्याही बाईला आपला मुलगा हा महत्त्वाचा आणि प्रियच असतो. आपल्या मुलासाठी आई काही करू शकते. आता हे सगळं बोलणं सरोज लपून ऐकत असते. तिला रात्रीच्या कुरबुरीचा आवाज आलेला असतो आणि ती बाहेर आलेली असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की म्हणजे कला ही माझ्या मागेसुद्धा अद्वैतला माझ्याबद्दल चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते आणि रोहिणीने मुद्दामून मला तिच्या विरुद्ध भडकवलं. पण आता नाही, आता मी या रोहिणीला आणि या राहुलला
चांगलाच धडा शिकवते. तर दुसरीकडे कला ही अद्वैतला म्हणत असते, हे बघ सरोज मॅडमनी जे काही केलं ते तुझ्या प्रेमापोटीच तर केलं ना. त्या तुझ्याशी खोटं बोलल्या मला मान्य आहे, पण कोणासाठी खोटं बोलल्या? तुझ्यासाठीच ना. खोटं बोलून काही नुकसान झालं आहे का? आणि ज्या खोट्याने कोणाचं काही नुकसान होत नाही ते खोटं नसतं की. त्यावर अद्वैत म्हणत असतो, ते खोटं नसतं, पण ते खोटं लवकर वेळेस कळालं म्हणून त्याचं काही नुकसान नाही झालं. जर ते खोटं कळलं नसतं तर त्यामध्ये किती नुकसान झालं असतं, तुला कळतंय खरे? त्यावर कला म्हणते, अरे हो, पण झालेलं तर नाही आहे ना. त्यावर अद्वैत म्हणतो, मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे या विषयावर, चल आपण झोपूया. आता अद्वैत जाऊन वरती झोपून घेतो. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा अद्वैत पेढीवर जात असतो. त्यावर पुन्हा सरोज त्याला हाक मारते आणि थांबवते आणि म्हणते, आज मी मला तुझ्याबरोबर पेढीवर घेऊन जा असं नाही म्हणणार, कारण तू माझ्यावरती नाराज आहेस आणि तू मला पेढीवर नाही घेऊन जाणार ही गोष्ट मला पुरेपूर माहीत आहे. पण आज माझं काहीतरी वेगळं काम आहे म्हणून मी तुला थांबवलं आहे. कला त्याबरोबर कलासुद्धा येऊन सरोज मॅडमच्या पुढ्यात उभी राहते. मग सरोज मॅडम या म्हणत असतात, अद्वैत माझं चुकलं. त्यावर मात्र आता अद्वैतला खूप मोठा शॉक बसतो, तर कलालासुद्धा धक्काच बसतो. तर पुढे सरोज म्हणत असते, माझं चुकलं, मी कलावरती विश्वास नाही ठेवला. पण मी खरं सांगते, ज्या परिस्थितीत तुझं आणि या मुलीचं लग्न झालं होतं त्या परिस्थितीत खरंच हिच्यावरती विश्वास ठेवणं अवघड होतं. आधीच नैना पळून गेली होती. तिने जे काही प्रताप केले होते त्यानंतर हिच्यावरती विश्वास ठेवणं किंवा हिच्या कुटुंबियांवरती विश्वास ठेवणं मला खरोखर अवघड जात होतं. पण आता मी खरं सांगते, कला इतकी चांगली मुलगी ना तुला मिळू शकते ना या घरची सून होऊ शकते. मी तुला म्हटलं होतं ना, तुमच्या दोघांमध्ये काहीच म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही आहे. पण आज मी तुला सांगते की तुम्हा दोघांमध्ये काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही दोघंही कायम पहिला विचार कुटुंबाचा करता. तुमच्यासाठी समोरचा तुमच्याशी कसं वाईट वागतोय ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपलं कुटुंब कसं एकत्र राहील, कसं जोडलं राहील हे महत्त्वाचं आहे. त्याबरोबर आता अद्वैतला काही कळत नाही. मग सरोज त्याला सांगत असते, आठवतंय नैनाबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या काही आउटलेटचे मालकी हक्क रोहिणीने राहुलच्या नावी करायला सांगितले होते. तरीसुद्धा तू त्या गोष्टीला तयार झाला होतास, कारण तुला त्यावेळेस घर जोडून ठेवायचं होतं. आणि आता तुझ्या बायकोने सुद्धा तेच केलं. माझी चूक आहे हे तिला माहीत असूनसुद्धा तिने घर जोडून ठेवण्यासाठी मला खोटं ठरवलं नाही. उलट तिने तुला माझ्याबद्दल समजावलं, माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबरोबर अद्वैत हा कलाकडे बघत असतो. तर सरोज म्हणत असते, अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे तुमचा. आणि आजपासून कला अद्वैत चांदेकर हीच ह्या घरची थोरली सून आणि माझी लाडकी सून असणार आहे. आता हे ऐकून मात्र कलाला खूप मोठा आनंदाचा धक्काच बसतो. तर अद्वैतला काही त्याच्यावरती विश्वास होत नसतो. सरोज मॅडम अद्वैतला म्हणत असतात की मला मान्य आहे की मी एवढं सगळं वाईट वागले आहे, त्यामुळे तुला माझ्यावरती विश्वास ठेवणं थोडं जड जाईल. पण हळूहळू बघ, सगळं काही चांगलं होत गेलं ना की तुलासुद्धा माझ्यावरती विश्वास पटेल. तर आता इकडे सरोज मॅडम कलाची माफी मागत असतात, माफ कर मला. त्यावर कला म्हणते, अहो मॅडम प्लीज, तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही हे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठी वापरा. मी खरं सांगते, माझ्या मनात कधीच वाईट नव्हतं की तुमचं आणि चांदेकरचं नातं खराब व्हावं. मला तर फक्त या घरची सून म्हणून माझं कर्तव्य पार पाडायचं आहे. हे घर एकत्र जोडून ठेवायचं आहे आणि या सगळ्यात मला तुम्हा सर्वांची साथ तर हवीच ना. त्याबरोबर हे सगळं काही रोहिणी आणि नैना बघत असतात आणि हे बघून त्या दोघींनाही प्रचंड राग आलेला असतो, त्यांचा संताप झालेला असतो. तर आता रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरी मला या सासूसुनांची कंडी होऊ देता कामा नये, कारण जर या दोघी एका गटात आल्या तर मात्र सगळ्या गोष्टींचं पितळ उघडं पडेल आणि जर आता सगळं घरात खरं कळलं तर मात्र आबा आपल्याला घरातच राहू देणार नाही, ते आपल्याला कायमच्या किल्ल्या देऊन घराच्या बाहेर पाठवतील असं आता रोहिणीला वाटत असतं. तर आता लगेचच पुढे रोहिणीला नैना म्हणत असते, कशाला असा विचार करताय तुम्ही सासूबाई? हे बघा, उगाच काळजी करू नका, असं काही होणार नाही. अहो त्या सरोज मॅडम आहेत, सरोज मॅडम, त्यांचा नक्कीच काहीतरी डाव असणार या सगळ्याच्या मागे. खोटं आहे हे सगळं, बघा तुम्ही. त्यावर मात्र रोहिणी म्हणते, तिला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते, ती खोटं नाही, ती खरं बोलते. ती खरंच कलाबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे आता कलाला भेटण्यासाठी काजू ही तिच्या घरी आलेली असते. आता काजू ही कला
कलाताई हाका मारत असते, पण कला अवेलेबल नसल्यामुळे, ती खोलीत असल्यामुळे आता रजनी तिकडे येते आणि रजनी ही तिला सांगत असते की कला तिच्या खोलीत आहे, थांब मी तिला बोलवते. आणि त्यानंतर त्या दोघी काही काळ गप्पा मारत उभ्या असतात. आता त्या दोघी गप्पा मारेपर्यंत त्या ठिकाणी सोहम आलेला असतो आणि सोहम त्या दोघींना असे एकत्र पाहतो आणि त्याला थोडा आनंद होतो, पण तो स्वतःच्या मनाला आवरतो की हे सगळं काही दिवसांपुरतीच. आणि मग तो आपल्या आईला सांगतो की आई, मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं आहे, मी येतो जाऊन. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते बरं ठीक आहे ये, पण जेवणाच्या वेळेपर्यंत तरी येशील ना. त्यावर लगेच सोहम सांगतो नाही आई, मी आज त्या मैत्रिणीबरोबर बाहेरच लंच घेणार आहे, त्यामुळे माझी वाट तू जेवायला पाहू नकोस, जेवून घे. जर मला वाटलं घरी आल्यावर काही खावं तर मी खाऊन घेईन, असं म्हणून लगेचच तू तिकडनं निघून जातो. आता तिकडे काजल उभी असते, पण सोहम काजलकडे साधे डोळे वर करून सुद्धा बघत नाही आणि या गोष्टीचं काजलला खूप वाईट वाटतं. काजल लगेचच आता रजनीला म्हणते, रजनी मॅडम मी 2च मिनिटात जाऊन आले, फक्त 2 मिनटं. आणि मग आता ती सोहमकडे येते आणि सोहमला म्हणत असते, सोहम प्लीज ऐक ना माझं सोहम. पण सोहम काही थांबत नसतो, तो पुढे पुढे तसाच चाललेला जात असतो. त्याबरोबर लगेचच आता पुन्हा इकडे ती त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, सोहम काय सुरू आहे तुझं, तू का टाळतोयस आपल्याला, अरे बोलायचं आहे आपल्याला तुझ्याशी. त्याबरोबर सोहम म्हणत असतो, पहिली गोष्ट मी आपण वगैरे कोणी नाही आहे, मी आहे आणि माझ्याशी सभ्य भाषेत आणि शुद्ध भाषेत बोलायचं. मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे काजल. हे बघ, तुझ्यासारख्या मुलींबरोबर मी नाही आणखीन काळ मैत्री करू शकत. त्याबरोबर लगेचच काजू म्हणते, माझ्यासारख्या मुली म्हणजे. त्यावर सोहम म्हणतो, माझ्या मनात तुझ्याबद्दल काय फिलिंग आहेत हे मी तुला स्पष्टपणे त्या दिवशीच सांगितलं आहे आणि जर तुला त्या फिलिंग्स मान्य नाही आहेत तर मी तुझ्या भावनांचा अनादर करणार नाही. ठीक आहे, तुला माझ्याबरोबर नाही राहायचं, इट्स ओके, नाही लग्न करणार तू माझ्याशी, काही हरकत नाही. पण मग आता तू उगाचच्या उगाच माझ्या पाठीपाठी फिरणंसुद्धा सोडून दे. कारण काय आहे, ही गोष्ट जर घरातल्या कुणाच्या तरी नोटीसमध्ये आली ना तर खूप चुकीची आणि मोठी गोष्ट आहे. कारण तुला माझ्याशी लग्न करण्यात काहीच रस नाही आहे. त्यामुळे जर घरातल्यांनी मला विचारलं की तू सतत माझ्या मागे मागे का फिरत असते किंवा काय झालं आहे, तर मात्र माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नसेल. त्यामुळे प्लीज. त्यावर लगेच आता काजल विचारते, तुझी नवीन मैत्रीण काय आली, तू तर आपल्याला साप विसरून गेलास रे, म्हणजे इतकी चांगली आहे का ती. त्यावर लगेच सोहम म्हणतो, हो आहेच ती चांगली, माझी नवीन मैत्रीण खरोखर खूप चांगली आहे, कारण ती तुझ्यासारखी नाही आहे, लगेच एका क्षणात ती बदलणार नाही, ती माझ्यासोबतची मैत्री कधीच तोडणार नाही. आणि मग सोहम, मला उशीर होतोय, मी निघतो, एवढं बोलून तिकडनं निघून जातो. आता मात्र काजलला सोहमच्या बोलण्याचं खूप दुःख झालेलं असतं. काजल हिला जास्त दुःख ह्या गोष्टीचं झालेलं असतं की सोहम हा माझ्यापेक्षा चांगली ती दुसरी मुलगी आहे असं म्हणाला. कदाचित हा त्या मुलीच्या प्रेमा वगैरे तर पडलेला नाही आहे ना. नाही, असं काही झालेलं नसणार, मी उगाच जास्त विचार करते. पण मला गरज काय आहे हा सगळा विचार करण्याची, काय संबंध. नाही, आता मी त्याचा विचारच करणार नाही असं ती ठरवून घेते. आणि त्यानंतर कला खाली येते. आता लगेचच कलाला भेटून झाल्यावर आता काजल म्हणत असते, ताई मी निघते, मला उशीर होतोय. आता कला ही काजूला सांगत असते, अगं काजू असं काय करतेस, जेवून वगैरे जा ना. त्यावर कलाला काजल सांगत असते की अगं नाही आई, माझा अभ्यास थोडासा अपूर्ण राहिला आहे, तो पूर्ण करायचा आहे आणि थोडी कामंसुद्धा आहेत, मी निघते ना, पुन्हा कधीतरी येईन, जवळच तर आहेस तू. त्याबरोबर कला म्हणत असते, थांबली असतीस थोडा वेळ अजून तर. त्यावर काजू म्हणते, आई ताई प्लीज, पुढच्या वेळेस येईन तेव्हा थांबेन नक्की. त्याबरोबर कला म्हणते, बरं ठीक आहे जा, पण आता सांभाळून जा आणि चौकात जा. काजळ म्हणते, हो ठीक आहे, मी सांभाळूनच जाईन. आणि आता ती घराच्या बाहेर आल्यावर सुद्धा तिच्या मनात फक्त आणि फक्त सोहम बोललेले शब्द फिरत असतात. तिला कळत नसतं की आता मी काय करू, माझं आणि सोहमचं मैत्रीचं नातं पुन्हा कसं नीट करू. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अद्वैत सध्या सरोजबरोबर जे वाईट वागतोय ते योग्य आहे का चुकीचं, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता सोहम हा ऐकून घेईल का काजलचं आणि पुन्हा एकदा सोहम काजल आपल्याला एकत्र पाहायला मिळतील का, ते कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.